आपल्या जीवनात संकट आले येतात. देवाला पण संकट नाही चुकले तर आपण तर काय माणूस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जिथं भरपूर संकट असतं, त्यातून मार्ग निघणं फार कठीण असतं आणि कितीतरी दिवस तो मार्ग निघत नाही. परंतु आपण त्या संकटाला सामोरे जाताना आपण ताठ उभं राहायचं. आपण गांगारून जायचं नाही किंवा वेवडं वाकडं पाऊल उचलायचं नाही. आपल्याला जे योग्य मार्ग वाटेल, सरळ मार्ग वाटेल, खरा मार्ग वाटेल त्याच मार्गाने चालायचं, म्हणजे आपला मार्ग सुरळीत होतो आणि सुटतो. बहकायचं नाही, बहकल्याने मार्ग सुटत नाहीत. योग्य निर्णय घ्यायचा आणि योग्य पाऊल उचलून आपण त्या संकटातून बाहेर यायचं. एकदा का आपण त्या संकटातून बाहेर आलो ना, मग आपण जेव्हा विचार करतो की अरे माझा तर सरशी प्रॉब्लेम संपला. आणि हे बघा, प्रॉब्लेम आपल्यातच असतात आणि आपणच ते सोडवायचे असतात. दुसऱ्याने किती प्रयत्न केला तरी ते सुटत नसतं. त्यामुळे आपणच आपलं डॉक्टर बनायचं, आपणच आपलं वकील बनायचं आणि आपला प्रॉब्लेम आपणच सोडवायचा. तुम्ही जर आजारी असला तर दुसऱ्याला औषध घ्यायला सांगता का? तुम्हाला कोर्टात जायचं तर दुसरा माणूस जातो का? नाही, तुम्हालाच जावं लागतं. मग तसंच आहे, आपला प्रॉब्लेम आपल्याच हातात आहे. तो कसा करायचा, काय सॉल्व करायचा, कसं त्यापासून आपल्याला समाधान भेटेल हे बघायचं. धन्यवाद.